नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात, नवरात्री चालू आहे तर शेंगदाण्याची चिक्की बनवूयात आज आपण. तर त्यासाठी लागणारे साहित्य: भाजके शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी आणि अर्धी वाटी बाउल घेतली आहे साखर आणि तूप घेतलेले आहे थोडंसं. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याचे टर्फल काढून घेतलेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला काढायचे असेल तर काढा, नसेल काढायचा तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बघू शकता तर मी काढून घेतलेले आहेत आणि त्याचा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे बारीक. कढईमध्ये तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण साखर ॲड केलेली आहे आणि याचा पाक करणार आहोत आपण या साखरेचा. तर साखरेचा बघू शकता गोळा होत चाललेला आहे. तर व्यवस्थित असं हलवत राहायचं, ते सारखं खाली करपवून द्यायचं नाही. स्टीलची कढई करपतं पटकन ते. आणि पाक रेडी आहे. पाक तयार झाल्यानंतर लगेच पटकन त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आणि ते हलवत राहायचं व्यवस्थित, खाली करपून द्यायचं नाही. शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर पटकन गॅस खाली बंद करायचा. पाक व्यवस्थित असं पाकात मिक्स करून घ्यायचा आपल्याला, तो शेंगदाण्याचा कूट हलवून घ्यायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित असं पाकात ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे शेंगदाण्याचं कूट. बघू शकता गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आता आपण पोळपाटावरती घ्यायचं. त्याच्या अगोदर आपण पोळपाटाला तूप लावून घ्यायचं, खाली चिकटू नये आपली चिक्की म्हणून. तर ते घेतलेलं आहे आणि गरम गरमच हे लाटायचं पटकन, नाहीतर मग एकदा थंड झालं की मग ते लाटता येत नाही आपल्याला. बघू शकता भाजतं ते थोडंसं, पण गरम गरमच हे करून घ्यायचं, लाटून घ्यायचं. आणि लाटून झाल्यानंतर पटकन आपण त्याला असे काप पाडून घ्यायचे. गरम ह्याच्यामध्येच पाडायचे, नाहीतर मग त्याचे शेप परत येत नाही. बघू शकता कशा पद्धतीने आपण त्याचे तुकडे केलेले आहेत. व्यवस्थित असे चौकोनी ह्याच्यामध्ये आपण चिक्कीचे तुकडे केलेले आहेत. तर रेडी आहे आपली शेंगदाणा चिक्की. नवीन असाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.